Hello students, good morning everyone. As you know, we have started our lesson Be Smart. आपण आपला बी स्मार्ट हा जो काही लेसन आहे तो स्टार्ट केलेला आहे. इन दॅट लेसन देर इज द रायटर ऑफ द लेसन इज शोईंग यू हाऊ टू अचीव युअर गोल. आपल्याला जो हे लेसनचा रायटर आहे तो आपण आपल्या लाईफमधले गोल कसे निश्चित करू, ध्येय कसे निश्चित करायचं, ध्येय कसं गाठायचं याबद्दल ही हॅज शोईंग अस अ पाथ. आपल्याला एक प्रकारचं मार्गदर्शन किंवा एक प्रकारचा रस्ता दाखवलेला आहे की आपण आपल्या लाईफमधले गोल्स जे आहेत ते कसे डिसाईड करू, कसे ध्येय गाठू शकतो. फ्रॉम दॅट वी हॅव सीन स्मार्ट. स्मार्ट वर्ड स्टँड फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बॉन्ड. बरोबर, म्हणजे जर का तुम्हाला लाईफमध्ये गोल निश्चित करायचे, गोल गाठायचे, तर तुम्हाला स्मार्ट हा वर्ड लक्षात ठेवला पाहिजे. आणि त्या स्मार्ट वर्डचं जे काही मीनिंग आहे, एस स्टँड फॉर स्पेसिफिक, एम स्टँड फॉर मेजरेबल, ए स्टँड फॉर अचिवेबल, आर स्टँड फॉर रिअलिस्टिक अँड टी स्टँड फॉर टाइम बॉन्ड. तर ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. वी हॅव सीन इन द प्रिव्हियस लेक्चर स्पेसिफिक अँड मेजरेबल. म्हणजे आपल्याला जर काय एखादं ध्येय गाठायचं असेल तर आपल्याला काय निश्चित केलं, ध्येय पहिलं निश्चित केलं पाहिजे, कितपत टाइम लागणार आहे, कितपत कष्ट करावे लागणार आहेत ते निश्चित केलं पाहिजे. नाव नेक्स्ट इज अचिवेबल. नाव अचिवेबल, setting goals that can be completed in the designed period of time. आता आपण जे काही गोल निश्चित केलेले आहेत, ध्येय निश्चित केलेले आहेत, ते ध्येय निश्चित करताना पहिल्यांदा आपल्याला स्पेसिफिकमध्ये आपण पाहिलं की पहिल्यांदा आपण टाइम निश्चित केला पाहिजे की कितपत टाइमपर्यंत माझं ते ध्येय कंप्लीट होईल. मग त्यावेळी सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कंप्लीटेड इन द डिझाईन पिरियड ऑफ टाइम. Often these goals may act like stepping ones to help meet broader goals that further define a career. म्हणजे ज्या वेळेस आपण आपल्या करिअरचे किंवा आपल्या जे काही आयुष्यात आपण जे काही करणार आहोत त्या करिअरमध्ये किंवा ते गोल निश्चित करत असताना किंवा ते गोल अचीव करत असताना आपण ज्या रस्त्यावरून चाललेलो असतो त्यावेळेस प्रत्येक वेळी आपल्याला छोटी छोटी ध्येय पास करावी लागतात, तेव्हा आपण एखाद्या मोठ्या ध्येयाकडे पोहोचतो. वेन एव्हर वी पास फ्रॉम द स्मॉल गोल्स वी रीच टू द बिगर गोल वी वॉन्ट टू अचीव इन द लाईफ. म्हणजे आपल्याला जे काही आपल्या आयुष्यातलं मोठं ध्येय गाठायचं आहे ते मोठं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या ध्येयातून गेलं पाहिजे. मग ते ज्यावेळेस आपण छोटी छोटी ध्येय ज्यावेळेस आपण अचीव करतो, काबू करतो त्या छोट्या छोट्या ध्येयांवरती, तेव्हाच आपण आपल्या मोठ्या ध्येयापर्यंत पोचतो. आणि त्या मोठ्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या ध्येयांचं जे टाईम मॅनेजमेंट आहे ते व्यवस्थित जमलं पाहिजे. म्हणूनच अचिवेबलमध्ये काय येतं की आपण छोटी छोटी ध्येय जेव्हा पास करत जातो तेव्हाच मोठ्या ध्येयाकडे येतो. फॉर एक्झाम्पल, यू आर इन 10th, करेक्ट, बट इन द प्रिव्हियस स्टँडर्ड्स, म्हणजे तुम्ही जेव्हा मागच्या क्लासमध्ये होता 8वीत किंवा 7वीत वगैरे, ते दॅट टाईम ओनली मे बी यू हॅव डिसाइडेड हू वॉन्ट टू बिकम. तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हाच कदाचित तुम्ही ठरवलं असेल की बाबा मला मोठं होऊन हा व्यक्ती बनायचं आहे. आय वॉन्ट टू बिकम अ पोलीस, आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर, टीचर, इंजिनियर, हू एव्हर दॅट ड्रीम इज. मग त्यासाठी तुम्ही आत्तापर्यंत प्रयत्न केले, बरोबर. यू पास द 5th स्टँडर्ड, you pass the 6th, 7th, 8th, 9th and now you are in 10th. Now you have to pass 10th, then 11th, 12th, then entrance exam, then CET exam, then you will go to the medical college. Then in that medical college you have to complete your course of that 5-6 years and then you will become a doctor. म्हणजे हे तुम्ही डॉक्टर बनण्यासाठी ही जी काही तुम्ही छोटी छोटी ध्येय अचीव केली ती तुम्ही अचीव केली पाहिजेत. म्हणजेच तुम्ही 5th स्टँडर्ड पास झाला, 6th स्टँडर्ड पास झाला, 10th पर्यंत आला, हे तुम्ही छोटी छोटी ध्येय पास केलीत, बरोबर, छोटी छोटी ध्येय मिळवलीत, ते हे तुम्ही डॉक्टर बनण्यापर्यंत जी काही छोटी छोटी ध्येय अचीव कराल तेच तुम्हाला डॉक्टर बनण्याच्या स्वप्नापर्यंत नेईल. याचाच अर्थ कोणतंही मोठं ध्येय अचीव करण्याच्या आधी तुम्हाला छोटी छोटी ध्येय सुद्धा अचीव केली पाहिजेत. दॅट इज इन अ अचिवेबल पार्ट. द नेक्स्ट इज realistic. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise.
Building expertise takes time. To expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. म्हणजे आता रिअलिस्टिक म्हणजे काय, खरं असणार. आपल्याला आपली कुवत माहिती असते, बरोबर. मग आपल्याला आपली कुवत माहिती असल्यामुळे आपली जेवढी कॅपॅसिटी आहे तसलंच ध्येय आपण काहीतरी निश्चित केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा तुमची कॅपॅसिटी आहे तर डॉक्टर बनण्याची ना, मग तुम्ही डॉक्टर बनला पाहिजे. पण जर का तुमची कॅपॅसिटीच तेवढी अभ्यास करण्याची नसेल, बरोबर, आणि जर तुम्ही नुसतेच मोठे मोठे ध्येय ठेवलेत आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्या छोटे छोटे ध्येय सुद्धा पास करू शकत नसाल तर काहीच उपयोग नाही. म्हणूनच आपण आपली कॅपॅसिटी एकतर वाढवली पाहिजे, एकतर आपली कॅपॅसिटी वाढवली पाहिजे किंवा आपली जी कॅपॅसिटी आहे तसं आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे. मग त्यापेक्षा बेटर आहे की आपली कॅपॅसिटी वाढवली पाहिजे, बरोबर. म्हणजे जर का तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये परफेक्ट व्हायचं असेल तर तुम्हाला खूप प्रॅक्टिस केलं पाहिजे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, येस. तर तुम्ही ज्यावेळेस खूप सारं प्रॅक्टिस कराल तेव्हाच तुम्ही ध्येय अचीव करू शकाल. असं नाही की कोणीही कोणतंही ध्येय अचीव करू शकत नाही, असं नाही आहे. पण ज्यावेळेस तुम्ही कधी ध्येय अचीव करू शकाल जेव्हा तुमचं प्रॅक्टिस असेल. इट डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह. The goal perhaps lacks realism. We must have to clear picture in mind and must have the ability to adhere to that picture. आपण आपल्या मनामध्ये एक आपल्या ध्येयाचे एक पिक्चर, एक चित्र तयार केलं पाहिजे आपल्या मनामध्ये. जेव्हा आपण ते चित्र तयार करू तेव्हा आपल्या मनामध्ये आपलं मन सतत आपल्याला सांगेल यू हॅव टू बिकम दिस, यू हॅव टू बिकम दॅट, यू हॅव टू डू दिस, यू हॅव टू डू दॅट. जेव्हा आपण आपल्या मनामध्ये आपण एक रिअलिस्टिक एक पिक्चर तयार करू की हा नाही मला हे बनायचंच आहे, हे ध्येय मला गाठायचंच आहे, तेव्हा आपलं मन आपल्याला प्रत्येक वेळी सांगेल की तू आता हे केलं पाहिजे, तू आता ते केलं पाहिजे, तू एवढे प्रॅक्टिस कर, तू एवढे प्रयत्न कर, तरच तू अचीव करू शकतील. दॅट वी सी इन द रिअलिस्टिक. देन नेक्स्ट लास्ट ओनली रिमेन, दॅट इज टाइम बॉन्ड. नाउ टाइम बॉन्ड. एस्टॅब्लिश टाइम पॅरामीटर्स अराउंड each goal has it will help increase focus and accountability. To reduce weight, we know how to go about it. आता टाइम बॉन्ड म्हणजे काय, आपल्याकडे टाइम मॅनेजमेंट सुद्धा असली पाहिजे. आपल्याला जर गोल करायचा असेल तर, आणि आपल्याला वेळेवरती आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. वेळेवरती प्रभुत्व असलं पाहिजे म्हणजे काय की आपण ठरवलेल्या वेळेत आपली कामं ही झालीच पाहिजेत. ठरवलं ना 1 तासात आपला हा होमवर्क कंप्लीट झाला पाहिजे तर 1 तासात, कदाचित 1 तासाच्या आत सुद्धा आपला कंप्लीट झालाच पाहिजे. म्हणजे एखादं ध्येय जर तुम्ही निश्चित करत असाल तर ते ध्येय निश्चितीसाठी जर तुम्ही छोट्या छोट्या ध्येयांना अचीव केलं तरच मोठं ध्येय अचीव करा. आणि ते छोटी छोटे ध्येय अचीव करण्यासाठी सुद्धा तुम्हाला टाइम मॅनेजमेंटची गरज आहे. जर तो तुम्हाला माहिती आहे, फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे की तो आपल्याला जर वेट लॉस करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं हे माहिती आहे आपल्याला, बरोबर. तर आपलं फर्स्ट इज वी हॅव टू ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. आपल्याला आपल्या ध्येयाबद्दल एक प्रकारचा फोकस असला पाहिजे, आपला दृष्टिकोन ते म्हणजे तेच असला पाहिजे, तरच आपण काहीतरी अचीव करू शकू. असं नाही की बाबा, असं काही लोकांचं असं असतं की बाबा नाही मी डॉक्टर पण बनेन, थोड्या दिवसांनी म्हणतात नाही मी इंजिनियर बनेन, थोड्या दिवसांनी नाही आय वॉन्ट टू बिकम अ टीचर. तर असं करून नाही चालणार. ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट ठरवता तर ती म्हणजे तीच फिक्स असली पाहिजे, फोकस्ड असली पाहिजे, ते म्हणजे तेच तुमचं ध्येय असलं पाहिजे. But without consistent time-bound action, it never becomes a reality. ज्यावेळेस तुमचं काही वेळेचं नियोजन नसेल त्यावेळेस तुमचं जे काही पिक्चर आहे मनामध्ये तयार केलेलं ते रिअलमध्ये येऊ शकणार नाही. म्हणूनच तुमचं मनामध्ये पिक्चर आहे त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी प्रयत्न केले पाहिजे तरच ते रिअल होऊ शकेल. All these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. डेडलाईन म्हणजे एखादी गोष्ट किंवा ध्येय अचीव करण्याची जी डेडलाईन असेल. म्हणजे आपल्याला सांगितले की बाबा 2 दिवसात मला हे काम पूर्ण करायचंच आहे तर ती एक डेडलाईन झाली. म्हणजे आपल्याला जर का
ध्येय अचीव करायचं असेल, व्हेनेवर इफ वी वॉन्ट टू अचीव अवर गोल्स वी हॅव टू फर्स्ट डिसाइड द डेडलाईन ऑफ दॅट गोल. म्हणजे आपल्याला त्या ध्येय निश्चित केल्यानंतर ते ध्येय गाठण्यासाठीची डेडलाईन सुद्धा आपल्याला एक फिक्स केली पाहिजे. जर तुम्ही त्या डेडलाईननुसार जर काम केलं तरच यू हॅव टू रीच टिल द गोल, तरच तुम्ही तुमच्या ध्येयाजवळ पोहोचू शकाल. दॅट वी सीन इन द स्मार्ट वर्ड, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बॉन्ड. नाव ओनली द लास्ट two stanzas of two paragraphs has remained of our story that we will see in the next period. Till that time you have to read the story very carefully and write down the difficult words with the meaning. Thank you.